100% प्लेसमेंट जेव्हा अशी जाहिरात वृत्तपत्रामध्ये येते ना, तेव्हा बऱ्याच पालकांना असं वाटतं, हां हे कॉलेज बेस्ट आहे, याची जाहिरात पेपरमध्ये आली आहे म्हणजे हां नक्की हेच बेस्ट आहे. आणि अशी बरीच कॉलेजेस असतात जी फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आणि इवन पेपर्समध्ये सुद्धा कंटिन्युअसली दिसत असतात. पण याचा अर्थ असा नाही की तीच कॉलेजेस बेस्ट आहे. हा समज पालकांचा असतो आणि म्हणून कोणी लोन काढून तर कोणी डोनेशन भरून या कॉलेजेसमध्ये त्यांच्या मुलांची ॲडमिशन करून देतात. पण ॲट दी एंड जेव्हा प्लेसमेंटसाठी कंपनीज तुमच्या कॉलेजेसमध्ये येतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्किल्स, कॉन्फिडन्स आणि तुमच्यात काय आहे हे शो करायचं असतं. ते तुम्ही प्रॉपरली शो करू शकले नाहीत तर तुम्हाला तसंही कॅम्पस प्लेसमेंट मिळत नाही. आणि तुम्हाला 1 लाख महिन्याच्या पगाराची जॉब सोडूनच द्या, पण तुम्हाला 50,000-1,000ची जॉब देणारी कंपनीसुद्धा तुमच्या स्किल्सकडे बघून तुम्हाला अपॉर्च्युनिटी देत असते. आणि हे जर तुमच्यात नसेल तर तुम्ही डोनेशन भरून कुठल्याही कॉलेजेसमध्ये जा, तुम्हाला रिझल्ट 0 मिळणे आहे. त्यामुळे ना तुमच्या परफॉर्मन्सकडे जास्त लक्ष दिलं तर बरं होईल असं मला वाटतं. आणि म्हणून ज्या पॅरेंट्सना असं वाटतं आहे की मी लोन काढूनसुद्धा याच कॉलेजमध्ये माझ्या मुलाला ॲडमिशन मिळवून देईल, तर तुमचा पण हा हेतू किंवा तुमचा हा विचार चुकीचा आहे असं मला वाटतं. त्यामुळे विचार करा, तुमच्या मुलाची मानसिक तयारी किती आहे आणि तुमचा मुलगा अभ्यास किती करू शकतो, त्याला हे झेपेल का, या सगळ्यांचा विचार करूनच तुमचे पैसे खर्च करा.